मगाशी बुवा मला बोलत होते बुवा चहा घ्या, आता घ्या. राहता राहिला विषय बुवा चहा घ्या. सगळ्यात महत्वाचं की शरीर यष्टीने बारीक आहे. हे सगळे लोक जे वरती बसलेले आहेत त्यांची चप्पल गायब होती म्हणून ती लोक वरती बसले. हे बोललो ते चुकीचं बोललं नाही, कारण बुवा एवढा भजन रसिक आहे. एखाद दुसरा व्यक्ती घरी जाताना चुकून एखाद्याचा घालून जाऊ शकता आपलं समजून. त्याच्यामुळे इथे चप्पल चोर आहेत आता त्याला चोर म्हणणार नाही. तुम्ही उगाच काहीतरी वडाची साल पिपळाक लावून ह्यांच्या लोकांच्या मनात नको. हा हा तसं नाही, मग कशा काय. अरे मी लहान म्हणून गप रवलं आणि मी खरं सांगितलं ना, कारण आता ही मुलं जी बसली आहेत ते आता सगळे चपला घालून बसले, पण खाली इल्यावर त्यांना काहीतरी काढून ठेवूचीच लागते ना. त्याच्यामुळे ती वरती बसलेत. महिला वर्ग एकतरी आतमध्ये आलाय का नाही ना. काळ बदललाय बुवा. पहिला बिंदास समोरच्यावरती विश्वास ठेवला जायचा, आता कोणाचा विश्वास नाही असा. हा हुदीन फुरफुर करतात त्यांच्यावर तुमचा विश्वास हा. कोणती तरी वायर तरी दूर जाय नाही तर कॉड तरी दूर जाय. व सुप्रसिद्ध कोकणरत्न बुवा संतजी शिरशेकर बुवांचे शिष्य बाबू जुवाटकर आणि समीर वडके यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद बुवा. तुम्ही सुंदर सांगितलं की मी शरीर यष्टीने लहान आहे म्हणजे बारकट आहे. बुवा आमचे घनगाव आहेत म्हणजे जाडजूड आहेत. कारण काय जण जेवतात. बुवाने सांगितलं माझं जेवण एवढं आहे, पण मी खरं सांगतो एवढं माझं जेवण नाही. राहता राहिला विषय बटाट्याची भाजी वाटाणे. उद्या तुम्ही मोदी साहेबांना सांगणार काय पावटे बॉम्ब पाकिस्तानात जाणे फोडून ये, पण त्या पावटे बॉम्ब साठी
जी तोप लागते ती लहान आहे. आता मला सांगा, मी सुद्धा ते पावटे बॉम्ब खाल्लेले, तुम्ही पण खाल्लात, कोणाक पाठवू बरोबर ना? कारण गोळो लहान तोप लहान, गोळो मोठो तोप मोठी. माणसा जास्त मरणार खेळा, मोठ्या तोपाच्या गोळ्यात मरणार. त्याला म्हणतात अभ्यास. मी आपलं आणि काय सांगितलं बुवा की तुम्हाला कोणीतरी 20 रुपये दिले, त्याच्यात तुम्ही 20 रुपये घालून 40 करून देणार. माझे 20 मार्क कट केले नाही. देशी दारूचं बोललेच म्हणजे काय? आज बुवा कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद होतं की नाही? बरं होतं रे. काय झालं? आणि मध्ये ताई ताई वाजवली. बोल काढते काय माहिती. झालं हल माझं बोनी सांगितलं की देशी दारूचा उल्लेख केला तिथे तुमचे 20 मार्क कट. पण बुवा कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद होतं बरोबर ना? ऑफिस बंद होय की नाही? सगळं बंद, दुकाना बंद, पण त्या याकच चालू होता. पुढसून पण मागसून गावायचा. आणि कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था आपल्या देशाची जर कोणी स्थिर स्थावर केली असेल तर त्यांनी बंद न होता त्या 50 रुपयाचा 110 मिळा. कामा का कामा नो मलिंग आय मुलिंग नाही ना. गाय बैल बरोबर ना? कोरोना आला हो, आपण म्हणतो कोरोना आला, माणसालाच का कोरोना झाला? माणसाला झाला कोरोना. नाकामधून शिरायचा, तोंडामधून शिरायचा. हा, नाकात काडी घालीत आणि काडी करीत. कोरोना माणसाला झाला. पण मला सांगा, रस्त्यावरती फिरणारी कुत्री, गाई बैल यांना कोरोना झाला का? झाला का? नाही ना. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे बुवा. माणसाला माणसाने मारलेलं आहे, बाकी काय नाही. तुम्ही सांगता माणुसकी आज जिवंत नाही. आज माणुसकी कमी होत चाललेली आहे. आज दुसऱ्याची नसाय कोणता चांगला बघवत नाही बरोबर ना? कैलासवासी कृष्णा कृष्णा घेवडे यांच्या स्मरणार्थ प्रकाश घेवडे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सुरेश करावडे यांच्याकडून 51 रुपये सुप्रसिद्ध भजनी बुवा विठोबा दुहारकर यांचे शिष्य सुरेश करावडे यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याच्यामुळे काय नाही, कोरोनाचा वगैरे विषय काय नाही. शेवटी आपला शेवट इथेच आहे असं बोल तुम्ही सांगितलं. कारण आयुष्याचं पुस्तक एक, त्याला पानं 3. पहिलं पान बालपण, शेवटचं पान म्हातारपण, आणि मधलं जे पान आहे ते तरुणपण. ते प्रत्येकाने लिहायचंय. आज ही लहान मुलं आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही गाणं म्हटलं, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकराने
व्हायला लागलं. पप्पा चल गावाला जाऊ, पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्यात ढोल खांद्यावर घेऊ, शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ. पप्पा चल गावाला जाऊ, पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ, शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ, शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर. एका गाण्याने ही छोटी छोटी मुलं फेमस झालेली आहेत बरं ना. काय बा आज मुलं, लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत. कारण कोरोनामध्ये त्यांनी कोणता देव पूजला हे आपल्याला माहित नाही. आम्ही शिकून मेलो, 10वी 12वी पर्यंत शिकलो बुवा, पण ह्या मुलांनी कोणता देव पूजला माहिती आहे तुम्हाला? कोरोनात त्यावेळी आम्हाला आजी विचारायची, काय रे बाबू स्कूलात गेले नाही की आम्ही आजीला लाडाने सांगायचो, आजी स्कूल नाही म्हणत त्याला हायस्कूल म्हणतात. पण आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये मुलांना ते स्कूल शिकावं लागलं. म्हणजे काय? इंटरनेट स्कूल. आणि त्या इंटरनेट स्कूल मध्ये मजा कोणाची सांगा? मजा कोणाची? इंटरनेट स्कूल म्हटल्यानंतर मोबाईल, पप्पांचा मोबाईल मुलाकडे, त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बाई आणि पोरगा समोर, अभ्यास शिकवतात बाई, पोरगा समोर आणि त्या पोरग्याच्या पाठी पप्पा. मजा बघा, म्हणजे पप्पांची मजा. हल्ली ते गाणं आलं बो, मगाशी तुम्ही गाणं गायलात ते, आमच्या पप्पानी गणपती आणला ना. पण कोणी आणला? आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी गणपती आणला. हॅलो ठीक आहे, इथं बंद केलं. या ठिकाणी आमचे मित्र ओंकार सुतार यांच्याकडनं माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्यांच्या डोक्यात उद्याचं विचार, उद्या जेवण म्हणून काय बनवायचं, उद्या आमटी काय बनवायची, वाटण्याची भाजी बनवायची की बटाट्याची, अगदीच नाही तर पावती, असं त्यांच्या डोक्यात विचार चालू. वा या जगामध्ये आज जर आम्ही घरवाली सांगितलं, हो चल फिरायला जाऊचा तयारी कर, तर तिका तयारी करू किती वेळ लागतं बुवा सांगा? हो, घरवालीने तयारी करू किती वेळ लागतात? अर्धो तास घेणार ती तयारी करू. पण या जगात अशी एक महिला आहे जी 2 मिनिटात तयारी करते. कोण सांगा? मॅगी. ती दवाई की झाली तयार, 2 मिनिट की मॅगी काढू. आपल्या टायमिंगला होता ना काढू. आम्ही एवढंसा लिमिटेड चॉकलेट दिले, औषध वापरून का खुश. पेपरमिंट पांढरी. आता ती पेपरमिंटा बनवू नको, आता यांना क्रीमची बिस्किट पाहिजे. इतक्या त्याच्यातली क्रीम फक्त खाणार, क्रीम खाणार. आता गरमी एवढी वाढल्या, पोरग्यान काय आईस्क्रीम होईल. माझं बारको पोरगा रोज उठलो त्या औषधीकडे जाणार, मम्मी सांग, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी एकदा बघले नाही, बायको सरळ सांगलं, ऐकलं बुवा, बघले आणि बायको सांगले, पोरग्यांचे खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड करायचे. माझी बायको 2.5 लाख रुपये खर्च करून आणलं. केला खर्च तुला सांगा काय आला, काय मी पळून आणलेली. तर तिने माझं ऐकल्यान दुसऱ्या दिवशी परत पोरग गेलो, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. तिनं ऐकल्यान बघल्यान पोरग्या सांगण्यान पप्पाने सांगितलेलं आहे, खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड करायचे नाही. हल्लीचे पोरगे ऐकणार ते काही राग धावत गेलो बाजूच्या दुकानात, आमच्या घराच्या बाजूच्या दुकानात थै गेलो आणि त्या दुकानदारा सांगता, काका एक आईस्क्रीम द्या. त्या काकाक माहित होतं ह्यो सगळे कर म्हणतो ही
त्यांनी एक आईस्क्रीम दिल्या 2 मिनिटात उडवल्या. परत म्हणता काका अजून एक आईस्क्रीम द्या, त्यांनी परत दिल्या, तो 2 मिनिटात उडवल्या. असे 4 ते 5 आईस्क्रीम खाल्या आणि घरात येऊक वाटेल लागली. तेवढ्याच दुकानदार होतो तो वरडात त्या का सांगता, ए समीर कदम बुवांच्या झिला 5 आईस्क्रीम खाल्लं, पैसे कोण देतो? तो म्हणता माझं झील. तो काय सांगता दुकानदारांना, काकानू पप्पानी सांगितले नाही खाऊचे पिऊचे लाड, पैशाचे लाड नाही. हल्लीची मुलं आहेत. मग मगाशी जेवायला बसलो ना, तो मगाशी ते पोरगोई पिवळ्या शर्टवर बारकोसू जेव बसले आणि त्याका फक्त मोबाईल दिसलो. त्याका वाटला काय तेच हा जो ओढून घेतल्या हातातलो मोबाईल देव तयार नाही आणि थेट लोळण मारले. म्हणजे हल्लीची मुलं मोबाईल फॅड झालेली आहेत. मोबाईलचं वेळ. आम्ही पहिल्यांदा लहान असताना दगड मारायचो आंबे पाडण्यासाठी. 10 ते 15 दगड मारल्यावरती तो आंबा पडायचा. आता तो आंबा पण आकडून दाखवायचा आमका. आता आंबे ऑटोमॅटिक पडतात का? कारण त्या आंब्याला सुद्धा माहिती आहे की दगड मारणारे हात आता त्या मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत. काळ बदललाय, काळाप्रमाणे चालायला पाहिजे. आज पहिल्यांदा एकच माईक असायचा, आज 10 ते 15 माईक एका बुवाच्या पुढ्यात असतात, बरं ना. आणि आम्ही मग त्यांना सांगणार इको द्या, बेस द्या, गीत द्या, काय काय सांगत आईच द्या. मग तो किती द्यायचो? आईस वरनं आठवलं. तुमका माहित आहे सगळ्यात जास्त कोणत्या देशामध्ये बर्फ पडतो? कोणाला माहित आहे? सगळ्यात जास्त बर्फ कोणत्या देशात पडतो माहित आहे? नाही माहिती. मी सांगू शकतो, दारूच्या ग्लासात. त्याला अभ्यास म्हणतात. खरा की नाही? खरा की नाही? अरे जे आहे ते आहे ना. असं पण असं होतं काय एकामेका बोलायला. तुम्ही सांगता मी अफजल खान, मी शिवाजी, मी खायच्या अँगलने शिवाजी वाटणार, पण मी जो गनिमी कावा करेन त्याच्यामध्ये मी शिवाजी राजा शोभेन. तुम्ही विचारलं की शिवाजी महाराजांची उंची किती होती? व आपली योग्यता नाही त्या महामानवाची, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची मोजण्याची. कारण त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. आपण त्या मोजणार, त्यांची उंची आपण मोजू शकतो का? इंजिनियर आज 1760 इंजिनियर, पण त्या काळात इंजिनियर नसताना मालवण किल्ल्यामध्ये पाण्यामध्ये किल्ला बांधला गेला. हे कोणाचे डोकं? छत्रपती शिवाजी महाराजांचे, बरं ना. उंची काय घेऊन बसलात? आज लहान मुलं, उंचीने लहान मुलं असणारे सुद्धा डोक्याने वापर करतात. आणि जे उंचीने मोठे असतात आणि कमी उंचीने तो फायदा देत. कारण ज्याची उंची जास्त तो गर्दीत उभं राहलो तर तो अडाकलो. पण माझ्यासारखं एखादं जो गर्दीत चुकानं गावलो तर मी खाईना वाट काढून बाहेर पडा शकतो. ह्याला गावचं घुसत जायचं. आणि अगदीच कोण असो दारूबीड असो भंग वाचलो तर आडूक लागलो तर अशी तकलीवर करायची. किती बरोबर वाट देणार. संपत्ती लायक असेल तर संपत्ती कमवायला फायदा आहे, बरं ना. पण संपत्ती लायक नसेल तर संपत्ती कमवून फायदा काय? आज आम्ही हे पैसे कमवतो, आम्ही बक्षीस आम्हाला मिळते बुवा. हे बक्षीस किती दिवस? उद्या सकाळी गेलो की घराकडे घरवाली उभी असणार. हा अंदाज किती? काहीतरी चोर खिशात लपवलेले असले ती सुद्धा मागून घेणार. का सांगा? कारण हे युट्यूब वाले तिकडे बघित असणार युट्यूब मध्ये. हा परबीने इतके दिल्या, राजा कुलकर्णी इतके दिल्या, कळलं? मग काय विषय नाही हो. भगवा आज खरोखर मंडळाने आमचा सत्कार केला. भगवी शाल आमच्या गळ्यामध्ये घातली. बुवानी त्याचा आदर करून ती गळ्यात घातलेली आहे, बरोबर ना. एकदा जोरदार बोलसाठी टाळ्या वाजवा. झाला अजून झाले टाळे. पण मी काय केलं बघा, आज जी संवादिनी म्हणजे हार्मोनियम जिला सरस्वती म्हटलं जातं, त्यांनी माझा सत्कार केला. पण मी या संवादिनीवरती ती परिधान केली आणि तिचा मी आदर सत्कार तिचा मी केला. ह्याच्यात काय वाईट आहे?
आता तुम्ही ऐटी शाल घातला बरोबर की नाही, चुकान तुमका जर समजा आता घाम बी मिलो चुकान, तर तीच घेणार तुम्ही ऐशी पुसणार, उपयोग काय त्याचा होय की नाही? कारण त्या नाही तुम्ही त्यावेळी जोश मध्ये असणार ना, वगैरे पैसे आणला म्हणून भगवा आज बुवांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे बरोबर की नाही, आणि भगव्याचा आदर तिथे करणं गरजेचं आहे. मी सुद्धा केलेलं आहे या संवादिनीवरती ठेवून, ह्याच्यात मी काय चुकीकडे केलेलं नाही. ओके, परत मला सांगायचं नाही. हा ओके, ओ माय असू दे. बाकी बुवा काय जास्त बोलले नाही. व्यसनाधीनतेकडे सध्याचं यंग जनरेशन चाललेले बुवाने सांगितलं की भजनामध्ये तुला ती आठवण कशी का आली बुवा. एक विनोद, एक चुटकुला असे होतात ना, आणि ते जे घेणारे असतात ते वाईट नसतात. ते किती घेऊ देत ते दुसऱ्याच्या घरात कधी जाणार नाही, ते स्वतःच्या घरातच घुसणार. त्या दिवशीची गंमत सांगतोय. आमच्या बाजूला एक काका आहेत, रोज रात्री पिऊन यायचे. काकीन ठरवलं नेमका आज रात्री घरातच घ्यायचं ना, पण ते हुशार, त्यांनी दोनदा तीनदा हात मारले. शेवट्या शेवट्या काकी येली, शेवट्या काकी येली दरवाजा म्हणता जावा आज बाहेरच्या बाहेरच राहा, आज दरवाजा उघडणार नाही. काका म्हणतात शेवट्या दारवड वाजले बघ किती होत. काकी म्हणतात आज बाहेरच राहा तुम्ही, तुम्ही घरातच यायचं नाही. इतक्या झाल्यावर बघा म्हणता तू सांगतस ना बाहेर भुतूर यायचं नाही, तुम्ही काय करीन का बघ. काकी म्हणतात जावा तुमका काय करू शकता करा, अख्ख्या गावात बोलावतलोय आणि सांगतलोय ह्यो माणूस एवढं रात्रभर काय करता बाहेर म्हणून. काका ते हुशार. बाजूक एक विहीर होती, थंय गेले ते एक दगड होतो, दगड उचलल्याने काकी सांगलेल्याने तुम्हाला घरात घेतलंच नाही तर जीव देत. तो दगड उचलल्याने बावडीत टाकल्याने काकी बोटला खरोखरच या माणसाने जीव दिल्या. दार उघडल्याने पटकन धावत बावडेकडे बॉम्ब मार गेले. बावडेकडे गेली. काका हुशार, दरवाजाच्या बाजूक लपत होते, उठूच गेले आणि आतमधून कडी लावून घेतल्याने. काकी दरवाजा कडीचे आवाज ऐकल्यात. काकी म्हणता ओ असं काय केलात, माका भाई ठेवला तुम्ही भुतूर गेलात. काका हुशार. काका म्हणतात होय ना, माका घरात घेत नव्हतंच ना, मग अशी काय सांगत होतस मोठ्या तोंड करून की अख्ख्या गावात बोलावतले विचारतलंय ह्यो माणूस रात्रीचं बाहेर काय करता. आता तुझ्या हिंमत आता बाहेरच्या माणसांका बोलव, त्यांना मी आज विचारतलंय ही रात्री 12च्या नंतर ही बाई बाहेर काय करता. ते काका हुशार घबाव असू देत. शिमला मग तुम्ही गाणं म्हटलात क्षणरंगाचा आनंदाचा सन्मान होळीचा, सन्मान होळीचा जमवून सोंगे दारी रंगला शिमग्याचा.
पालखी उत्सव, पालखी नृत्य इकडे केलं जातं नाही का. कारण जिथे आज आई नीनादेवी तिची पूजा होते, संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे बघा, यत्र नारीची पूजनते रमते तत्र देवता. जिथे स्त्रीची पूजा होते तर तिथे कधीच काही कमी पडत नाही. आणि म्हणून व भव्य दिव्य हे मंदिर, आज भव्य दिव्य असा हा सोहळा, बरोबर की नाही. आणि 2 नामांकित भजनी बुवा यांचा आदर तिथे या मंडळाने केलेला आहे. एकदा जोरदार या गावासाठी टाळ्या होऊ देत. रूपाचा ध्यानाचा अभंग घेतो. देवाची द्वारी देवाची द्वारी